नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला प्रियावरती संशय आलेला आहे. अर्जुनला वारंवार असं वाटत आहे की ती खरी तन्वी नाही. तन्वी किल्लेदार ही दुसरंच कोणीतरी आहे आणि ही जी तन्वी किल्लेदार म्हणून सुभेदारांच्या घरात घुसलेली आहे ती दुसरीच कोणीतरी आहे असा संशय अर्जुनला आलेला आहे. त्यामुळं अर्जुन खूपच चिडलेला आहे. अर्जुनने आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही, तर मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि अर्जुन म्हणतो की त्यासाठी मला रविराजने म्हणजे सिनियरने जे पुरावे चेक केलेले होते ते सगळे पुरावे चेक करावे लागले तरी चालेल. कोणत्या पुराव्यांच्या आधारे सिनियरने ठरवलं होतं की ही आपली तन्वी आहे हे आता मला शोधायचं आहे असं अर्जुनने ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी अर्जुनने आता मिशन तन्वी हे हाती घेतलेलं आहे. म्हणजे तन्वी ही खोटारडी आहे हे अर्जुन सर्वांच्या समोर आणणार आहे. सर्वांना दाखवून देणार आहे की ही मुलगी खोटारडी आहे, हिच्यावरती विश्वास ठेवू नका. पण फक्त सांगण्याने कोणी ऐकणार नाही, तर अर्जुनला आता सगळे पुरावे शोधायचे आहेत. ते म्हणजे तिने कोणता पुरावा दिलेला, एकतर तिची DNA टेस्ट करावी लागणार आहे आणि तिची असणारी जन्मखून. हे सगळं अर्जुन स्वतः आता लक्ष घालून हे सगळं करणार आहे आणि तो प्रियाचा पर्दाफाश करणार आहे आणि प्रियाची वाट लागणार आहे. कारण अर्जुनला जो संशय आलेला होता तो खरा ठरत आहे आणि काहीही झालं तरी अर्जुनला आता कळलेलं आहे की ही खरी तन्वी नाही. त्यामुळं अर्जुनला आता शोधच घ्यायचा आहे नक्की कोण आहे, कारण हिने किल्लेदारांच्या घरात का घुसलेली आहे. त्यासाठी अर्जुनचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन प्रियासोबत बोलण्यासाठी आलेला आहे आणि तो प्रियाला अनेक प्रश्न विचारत असतो. तो तिला विचारत असतो की मला नक्की कळत नाही, आज जे काही झालं ना त्याच्यामुळे तुला त्रास झाला असेल ना तन्वी, म्हणून मी आलेलो आहे असं तो प्रियाला विचारत असतो. त्यावेळेस प्रिया म्हणते, बघ ना रे अर्जुन, सगळ्यांचा ओरडा मला खावा लागला. एकतर ती सायली माझा अधिकार घेत होती, माझ्या आईबाबांबरोबर मला आरती करायची होती, माझा मान मला पाहिजे होता आणि तो माझा मान ती सायली घेत होती आणि मी फक्त तिथं बोलून दाखवलं तर सगळ्यांनी माझ्यावरतीच तिथे रागराग करायला सुरुवात केलेली आहे. कोणालाच असं वाटलं नाही की मी बरोबर आहे. आणि अर्जुन हे सगळं तिचं बोलणं ऐकत असतो आणि मग ती म्हणत असते, खरंच अर्जुन, या घरात तूच एकटा आहे ज्याला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं. मी तुझ्याशी माझ्या गोष्टी शेअर करू शकते. असं बोलल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज त्याचबरोबर साक्षी आणि महिपत बोलत असतात. त्यांचं बोलणं सुरू असतं. त्यांना असं वाटत असतं की नागराजलाच महिपत म्हणत असतो की बरोबर आहे, आज गणपती पूजनच्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी तुमच्या प्रियाने खूपच मोठा राडा केला तिथं म्हणे. हां बरोबर आहे, म्हणजे तिच्याकडून दुसरी अपेक्षा तरी कोणती करणार आहात ना तुम्ही, कारण ती त्याच लेवलची मुलगी आहे. तेव्हा नागराज म्हणू लागतो, म्हणजे तिने चूक केली तर ती आमची आणि जेव्हा तिचं बरोबर वागणं असतं तेव्हा ती तुमची मुलगी असते. हे मात्र तुमचं बरोबर आहे. साक्षी म्हणते की हो, कारण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे तुमचं आहे सगळं तेव्हा मात्र तुम्ही बरोबर तिचा वापर करून घेता आणि आज तुम्हाला असं वाटत आहे म्हणून तुम्ही लगेच आमच्यावर ढकलत आहात. चुकली की आमच्यावरती. तेव्हा नागराज म्हणतो, तिने कालवू कालवू माती खायला सुरुवात केली आहे महिपत, आता तुलाच काहीतरी करावं लागेल, तुलाच दाखवून द्यावं लागेल तिला तिची लायकी, तुझ्या भाषेत तिला जरा समजव म्हणजे तिला गोष्टी कळतील. असं सगळं महिपतला नागराज म्हणत असतो. तेव्हा महिपत म्हणतो, हो मला आता काही ना काही करावंच लागणार आहे, त्याशिवाय ह्या गोष्टी सॉल्व्ह होणार नाही. त्यानंतर तो म्हणतो की मी आत्ताच तिला फोन करतो. इकडे प्रियाच्या रूममध्ये अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन त्याचबरोबर प्रिया बोलत असतात आणि त्याचवेळी प्रियाचा फोन वाजू लागतो. इकडे प्रिया म्हणत असते की फोन आलाय. अर्जुन म्हणतो की राहू दे ना, एवढं काय त्याच्यामध्ये. पण प्रियाचं असं म्हणणं असतं की महत्त्वाचा फोन असेल. अर्जुन म्हणतो, एवढं काय महत्त्वाचं असेल त्याच्यामध्ये. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे थांब मी बघतो. मग अर्जुन स्वतः आता तो फोन बघण्यासाठी जातो आणि प्रियाच्या मोबाईलवरती खरं तर महिपतचा फोन आलेला असतो. प्रिया मात्र इकडे घाबरते, तिला भीती वाटू लागते जर हा फोन महिपत किंवा साक्षी यांचा आलेला असेल तर. आणि अर्जुन जाऊन फोन उचलेपर्यंत तो फोन कट झालेला असतो. मग अर्जुन प्रियाला म्हणतो की कोण आहे. तेव्हा प्रिया म्हणते की अरे मैत्रीण आहे, आजचं बऱ्याच गोष्टी राहिलेत ना, मी कॉन्टॅक्टमध्ये नव्हते ना,
मग माझा अभ्यासही राहिलेला आहे, काही डिटेल्स द्यायचे असतील ना, त्यासाठी मैत्रिणीने कॉल केलेला आहे, असं प्रिया अर्जुनला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाचं हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्यानंतर ती म्हणते मी आलेच असं म्हणत ती रूमच्या बाहेर कॉल करण्यासाठी जाते. त्याच वेळी सायली तिथं असते. सायलीला बघून प्रिया तिथे पण आता तिचं तोंड उघडायला थांबत नाही. ती तोंड उघडते आणि सायलीला म्हणते झालं का, माझ्या आईबरोबर गुलुगुलू बोलून झालं का. तेव्हा सायली म्हणते त्या दिवसभर दमलेल्या होत्या, मग त्यांना बरं वाटतंय का, त्यांना काही त्रास होतोय का, ते चौकशी करायला गेले होते. खरं तर एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तू केलं पाहिजे, पण तू स्वतः काहीच करत नाही. मी त्यांच्यासाठी करते तर तुला त्रास का होतो, हे सायली प्रियाला बोलते. तेव्हा प्रिया म्हणते हो बरोबर आहे तुझं, तू माझ्यावरच आरोप करणार आहेस ग. तेव्हा सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला जिन्यावरून खाली ढकललो तर ही गोष्ट मी अजूनपर्यंत कोणाला सांगितलेली नाही, आणि जर ती गोष्ट मी घरात सांगितली तर काय प्रॉब्लेम होईल एवढं लक्षात असू दे तुझ्या. सायली जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा प्रियाची मात्र वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं आणि प्रिया म्हणत असते की म्हणजे आता झाली आहे ना ती गोष्ट, आणि आता परत कशाला तो विषय काढते, संपलाय ना विषय. तेव्हा इकडे सायली म्हणते विषय असे संपत नसतात ग प्रिया, कारण तुला माहितीच नाही आहे की काय घडलेलं आहे, काय घडू शकतं. तू ना आता माणसांच्या जीवाशी खेळायला लागलेली आहे, तुला त्याबद्दल काहीच वाटत नाही आहे, तू प्रत्येक वेळेस चुकीची वागत असते, असं सायली प्रियाला ऐकवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला चांगलंच धमकावून सायली आता रूमकडे येते. अर्जुन रूममध्ये आलेला असतो. सायली विचार करत असते. अर्जुन येतो आणि म्हणतो काय झालं. तेव्हा सायली म्हणते की मला ना प्रियाचं वागणंच कळत नाही आहे. अर्जुन म्हणतो हो तेच ना, आज पण तिनं जे काय वागलेले आहे त्यामुळं प्रतिमा त्याला किती त्रास होत होता, तिला किती त्रास झाला असता याचं तिला जरासंही काहीही वाटलेलं नाही, हे अर्जुन बोलत असतो. त्यानंतर सायली म्हणते हो ना, कारण तिला जराही त्याबद्दल काहीच वाटत नाही. अर्जुन म्हणतो मला ना म्हणजे, तेव्हा सायली म्हणू लागते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अर्जुन म्हणतो काय झालं. तेव्हा सायली म्हणते की अहो मला ना जरा शंकाच यायला लागलेली आहे. अर्जुन म्हणतो काय झालं ते तरी सांगा. तेव्हा सायली म्हणते की मला ना कळतच नाही आहे, म्हणजे ही प्रिया काय येते आणि प्रतिमात्यांचं म्हणणं मला कळणं गेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे, काय झालं नीट सांगा मला. तेव्हा सायली सांगू लागते की प्रतिमात्यांना असं वाटतंय साया प्रियाच्या वागण्यामुळं की ती त्यांची मुलगी नाही आहे, त्यांची मुलगी अशी असू शकत नाही. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो म्हणजे अजून कोणाला तरी असं वाटतंय की ती तन्वी नाही आहे. तेव्हा सायली म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, असं सायलीने क्वेश्चन विचारताच तेव्हा अर्जुन सांगू लागतो हो मलाही तसंच वाटतंय, ती सिनियर आणि प्रतिमात्याची मुलगी नाही आहे. सायली म्हणते अहो तुम्ही असं काय म्हणताय, प्रतिमात्यांचं एक ठीक आहे पण तुम्ही तर तिला ओळखता ना, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो म्हणून तर सांगत आहे ना, कारण आज बघा ना कोणती मुलगी आपल्या आईसोबत अशी वागली असती. तुम्ही विचार करा, तिला जाणवत होतं ना तिच्या आईला त्रास होतोय, ते आरतीचं ताट तिच्या तोंडावर पडू शकतं, तिला भाजू शकतं. इव्हन मी तिला म्हटलं तर तिनं मात्र मला काय म्हणाली माहिती आहे का तुम्हाला. सायली म्हणते काय म्हणाली. हां पडलं नाही आहे ना ताट, पडलं असतं तर गोष्ट वेगळी होती आणि काय झालं असतं एवढं, म्हणजे तिला तिच्या आईबद्दल काहीच वाटत नाही आहे. असं कसं कोण वागू शकतं, एक तर इतक्या वर्षानंतर. म्हणजे मी माझ्या मम्माच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला पण माहिती आहे, मग ही अशी कशी काय वागू शकते, हिला जरा पण कसं काय काय वाटत नाही. हा प्रश्न इकडे सायलीच्या पुढे अर्जुनने केलेला असतो. तेव्हा सायली म्हणते अहो तसं नाही आहे, आज इतक्या वर्षानंतर आहे ना, फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे. ती तिच्या आईकडे जाते, भेटते, त्यांना समजवते. मग अर्जुन म्हणतो कसं, तर इकडे सायली सांगू लागते की पण तिची पद्धत वेगळी आहे. सायली म्हणते की हो मी एकदा दोनदा बघितलं आहे तिला, प्रतिमात त्यांच्या रूममध्ये गेलेलं त्यांच्याशी बोलताना. तेव्हा अर्जुन म्हणतो काय सांगताय. तेव्हा सायली म्हणते हो खरंच, पण तिची पद्धत वेगळी. मग सायली सांगू लागते की ती खूपच ॲरोगंटली त्यांच्याशी बोलत असते, उद्धटपणे बोलत असते, जबरदस्ती करत असते की मी तुझी मुलगी आहे, तू सगळ्या जगाला सांग की मी तुझी मुलगी आहे. अर्जुन म्हणतो पण तुम्ही एवढी मोठी गोष्ट का लपवली आमच्या सगळ्यांपासून, का सांगितलं नाहीस आम्हाला, असं अर्जुन सायलीला विचारत असतो. तेव्हा सायली म्हणते अहो मला तिचे हा स्वभावाबद्दल वेगळं असं काही वाटतच नाही आहे, कारण हा तिचा स्वभाव नेहमीचाच आहे, म्हणजे वेगळं वाटण्यासारखं असं काही नाही आहे त्याच्यामध्ये, मला काही वेगळं नाही वाटलं, ती नेहमीच अशी वागत असते, त्यामुळं मला काही नवीन नाही वाटलं त्याच्यामध्ये. त्यावर अर्जुन म्हणतो अहो असं कसं म्हणता तुम्ही, नवीन नाही वाटलं म्हणजे. तेव्हा सायली म्हणते हो मला सवय आहे तिची, त्या आश्रमात असल्यापासून अशीच वागते. तेव्हा सायली असं म्हटल्यावर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणू लागतो म्हणजे हिला म्हणायचं आहे काय
तेव्हा सायली म्हणते हो, पण अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो आता मला काहीतरी केलं पाहिजे. अर्जुन म्हणतो की तुम्हाला असं वाटतं की ती खरंच तन्वी आहे? अहो किती इनोसंट होती ती लहान असताना, किती प्रेमळ होती. तेव्हा सायली म्हणते मला आता आई सांगतात की तुम्ही लहान असताना खूप रडायचा, खूप खोड्या काढायचा. आता आहात का तसे? रडता का तुम्ही? माणसांमध्ये बदल होतातच ना. मग तुम्ही अशी अपेक्षा कशी करू शकता की तन्वी तशीच असली पाहिजे? तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुमचं सगळं, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? सायली म्हणते आता अजून काय? तेव्हा अर्जुन म्हणतो अहो पण आम्ही जे बघितलेलं आहे तन्वी किती निरागस होती, पण माझ्या मनात ज्या शंका आहेत ते बस. आता मी ह्या सगळ्या शंकांचं निरसन करणारच आहे. तेव्हा सायली म्हणते अहो सोडा तो विषय. अर्जुन मात्र हट्टाला पेटलेला असतो. अर्जुन म्हणतो की आता मी काहीतरी करणार आहे. हे अर्जुनने ठरवलेलंच असतं. तेव्हा सायली म्हणत असते आता काय आहे तुमच्या डोक्यात? अर्जुन म्हणतो की नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे, कारण मला खात्री पटलेली आहे की ती सिनियर आणि प्रतिमात्याची तन्वी नाही आहे. ती तन्वी किल्लेदार नाही आहे, ती दुसरंच कोणीतरी आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी महिपत आणि नागराजला म्हणत असते की आता काय? हां बरोबर आहे अण्णा, आता तुम्ही उतरा मैदानात आणि तुम्ही घ्या त्या बाईचा खून करा, म्हणजे तुम्हाला पटेल की तुम्ही काय करू शकता. पण अण्णा तुमच्या लक्षात येते का? अहो याच्यामुळे आपण किती गोत्यात येणार आहोत. अहो ती प्रतिमा किल्लेदार म्हणजेच रविराज किल्लेदारची बायको आहे. ही गोष्ट विसरून कसं चालेल आपल्याला? तुमच्या लक्षात का येत नाही आहेत गोष्टी? अहो किती टोकाला जाऊ शकते ही गोष्ट, तुम्ही समजून घ्या ना, असं म्हणत ती बोलत असते. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा. मला सांगा नागराज शेठ की जेलमध्ये घरचा डबा देता येतो का? हां, मी काय अण्णांना घरचा डबा नेऊन देणार नाही आहे. त्यांना ते बाहेरचंच खाऊ द्या तिथलंच जेलमधलंच. मी काय देणार नाही आहे, कारण मी त्यांना समजवते की आता बास झालं, तुमच्या माणसांकडून ती गोष्ट घडली नाही, आता पुन्हा तोच विषय नका करू तुम्ही, असं ती समजवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मला काहीतरी आयडिया करायची. आणि तो खाली येतो. तेवढ्यात प्रतिमा बाहेर हॉलमध्ये आलेली असते. तर अर्जुन तिला विचारतो काय झालं आत्या, म्हणजे तुला काय हवं आहे का? पाणी प्यायला आलीस का? तेव्हा प्रतिमा म्हणते नाही, नमस्कार करायला आली आहे, कारण प्रतिमाला रात्री झोपताना देवाला नमस्कार करायची सवय आहे. अगदी सायली करते तसं. मग अर्जुन म्हणतो की चला ही संधी मिळालेली आहे. अर्जुन प्रतिमाच्या रूममध्ये जातो आणि प्रतिमाची साडी घेतो, जी 20 वर्षापूर्वीची साडी आहे. आणि ती साडी घेऊन तो बाहेर येतो आणि म्हणतो आता मला कळणार की ही तन्वी काय आहे ते. आणि अर्जुन ती साडी घेऊन येतो. इकडे आता नागराज आणि महिपत दोघंही प्यायला बसलेले आहेत. नागराज महिपतला म्हणतो की आता तू तुझ्या मुलीच्या म्हणण्यानुसार प्रतिमाला मारायचा प्लॅन कॅन्सल करणार का? तेव्हा महिपत म्हणतो माझी जी मुलगी बोलते ना त्यात पण काहीतरी तथ्य, कारण तिला जे वाटतंय ते योग्य आहे. तिला जे वाटतंय त्या पद्धतीने जर आपण वागलो नाही तर आपण अडचणीत येऊ शकतो. नागराज शेठ तुमच्या लक्षात येत नाही आहे काय होऊ शकतं? आता माहिती आहे ना तुम्हाला अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदार आपल्या बाबतीत काय विचार करत आहेत. तेव्हा नागराज म्हणतो ती प्रतिमा समोर आली तरी माझी जीभ चालायची बंद होते, माझे हातपाय लटपटायला लागतात, मला कळायचं बंद झालेलं असतं, मला सुचत नाही काय करू मी, असं तो सांगत असतो. त्यावेळेस इकडे महिपत म्हणत असतो की हो नागराज शेठ एवढी काळजी नका करू तुम्ही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता हॉलमध्ये आलेला असतो. तिथेच अस्मिता असते, प्रिया असते, सायली असते. आणि अर्जुन तिथे आल्यानंतर तन्वी म्हणजे प्रियाला म्हणतो की तन्वी तुझ्यासाठी माझ्याकडे सरप्राईज आहे. ते ऐकल्यानंतर तन्वी म्हणते काय माझ्यासाठी सरप्राईज आहे? तिला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की काय सरप्राईज आहे माझ्यासाठी सांग ना, असं ती म्हणत असते. आणि अर्जुन म्हणतो बस ना आधी डोळे झाक. तेव्हा सायली तिथं असते. सायलीला कळत नसते की आता अर्जुन नक्की काय करणार आहे, काय गोंधळ घालणार आहे, ते सायलीला काहीच कळत नसतं. अस्मिता म्हणते हे अर्जुन मला पण सरप्राईज पाहिजे ना, तू मला का देत नाही आहे? तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो नाही, हे सरप्राईज फक्त मी इकडे तन्वीसाठीच आणलेलं आहे, असं म्हणत तो म्हणतो डोळे बंद कर. आणि तिला नंतर डोळे उघडायला होतो. इकडे सायलीला धक्का बसलेला असतो की ह्याचं नक्की चाललंय काय याच्या हातात. आणि मग तो हातातली साडी तिच्या समोर पकडतो आणि तिला म्हणतो की डोळे उघड. तेव्हा प्रिया म्हणते की काय आहे हे? तिच्या लक्षातही येत नाही की ती लहान असतानाची तिच्या आईची ती साडी आहे, ही गोष्टही तिच्या लक्षात येत नाही. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की करायचं काय, कारण ह्या मुलीला आपण कितीही समजवलं काहीही झालं तरी हिच्यात काहीच फरक पडत नाही आहे. आणि प्रियाला तर धक्का बसलेला असतो की ही साडी माझ्यासमोर का धरून हा उभा आहे, नक्की याला काय वाटतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तिला ही गोष्ट काही आवडलेली नसते. त्यानंतर सायली अस्मिता सर्वजण पाहत असतात.
अर्जुन इकडे सायलीला म्हणत असतो की नाही, मी तुम्हाला सांगितलंय ना तेच खरं आहे. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, मला जी शंका आहे ना ती खरी आहे. कारण ती रविराजची मुलगी असू शकत नाही, म्हणजे ती सिनियरची आणि प्रतिमात्याची मुलगी असू शकत नाही. कारण आज बघितलं ना, मी साडी तिच्या समोर पकडली होती पण तिला त्याबद्दल काही वाटलेलं नाही असं तो सांगत असतो. तेव्हा सायली म्हणते की अहो अर्जुन सर, पास झालं, कशाला एवढ्या शंका कुशंका काढताय तुम्ही, लक्षात येते का तुमच्या. ती सायली अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन म्हणतो की नाही. सायली म्हणत असते अहो रविराज सर एवढे मोठे वकील आहेत, त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल ना, म्हणून तर त्यांनी तिला तन्वी म्हणून स्वीकारलं असेल, सगळे पडताळे चेक केले असतील. अर्जुन म्हणतो पण तरी पण मला असं वाटतंय की नाही, कुठंतरी पाणी मुरतंय, त्यामुळं मला त्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागणार आहे असं तो सांगत असतो. नक्की कोणते पुरावे वापरलेले आहेत, कोणत्या पुराव्यानिशी सिनियरने ठरवलेलं आहे की ती प्रतिमात्याची आणि त्याची मुलगी आहे, हे मला शोधावंच लागणार आहे असं अर्जुनने स्वतःच्या मनाशी ठरवून टाकलेलं आहे. अर्जुनचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी मला कळलंच पाहिजे. आता अर्जुन ते पुरावे शोधणार, म्हणजे पुन्हा तन्वीची DNA टेस्ट होणार आहे, पुन्हा तिच्या पायावरची असलेली तुळशीपत्राची खून चेक केली जाणार आहे आणि जेव्हा सर्वांच्या समोर येणार तेव्हा मात्र प्रियाचा आता पर्दाफाश होणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.